प्रलंबित बिले, वाढता बांधकाम खर्च आणि प्रशासनाच्या कथित मनमानीचा आरोप. शहापुरातील भूमिपुत्र कंत्राटदार एकवटले. शहापूर तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्र कंत्राटदार आणि स्थापत्य अभियंत्यांच्या विविध समस्या आता ऐरणीवर आल्या असून आपल्या हक्कांसाठी संघटित होण्याची भूमिका कंत्राटदारांकडून मांडण्यात येत आहे. प्रलंबित देयके, वाढलेला बांधकाम खर्च, SSR दरांबाबतचे प्रश्न, जलजीवन मिशनची रखडलेली बिले तसेच विविध शासकीय विभागांमधील कामांमध्ये स्थानिक कंत्राटदारांना योग्य संधी मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी भूमिपुत्र कंत्राटदार सामाजिक संघटना उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार विकास कामांमध्ये कंत्राटदार हे प्रशासनाचे भागीदार असूनही काही ठिकाणी त्यांच्याशी दुय्यम आणि अपमानास्पद पद्धतीने वागणूक होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांकडून मनमानी होत असल्याचा आरोपही काही कंत्राटदारांकडून करण्यात येत असून अशा प्रकारची वागणूक आता सहन केली जाणार नाही अशी भूमिका व्यक्त करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यात फॉरेस्ट, इरिगेशन, जिल्हा परिषद, PWD तसेच विविध विकास प्रकल्पांमध्ये स्थानिक भूमिपुत्र कंत्राटदारांना योग्य संधी मिळावी अशी मागणी पुढे आली आहे. शहापूरचा झपाट्याने विकास होत असताना बाहेरील कंपन्या, ठेकेदार आणि विविध संस्था येथे येत आहेत. मात्र या विकास कामांमध्ये स्थानिक कंत्राटदारांचा योग्य सहभाग राहणे आवश्यक असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. व्यक्तिविरोधात नव्हे तर पारदर्शकतेसाठी लढा. कंत्राटदारांकडून मांडण्यात आलेल्या भूमिकेनुसार हा लढा कोणत्याही विशिष्ट व्यक्तिविरोधात नसून पारदर्शकता, न्याय, संधी, स्थानिक भूमिपुत्रांचा हक्क आणि योग्य पद्धतीने काम मिळण्याच्या अधिकारासाठी आहे. कंत्राटदारांच्या समस्या एकत्रितपणे मांडून त्यावर कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने तोडगा काढण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. शहापूरचा विकास निश्चितच झाला पाहिजे, मात्र त्या विकासात स्थानिक भूमिपुत्र कंत्राटदारांनाही योग्य संधी आणि सहभाग मिळाला पाहिजे अशी भूमिका या संघटनेच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे. एकटा कंत्राटदार कमकुवत पण संघटित कंत्राटदार शक्तिशाली या भूमिकेतून मतभेद बाजूला ठेवून सर्व कंत्राटदारांनी एका व्यासपीठावर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीदरम्यान अरुण पानसरे, संजय तिवरे, विनायक सापळे, अनिल गगे, एकनाथ कोर, राजा फरडे आणि सुभाष विशे यांच्यासह वरिष्ठ कंत्राटदारांनी आपले अनुभव आणि कंत्राटदारांना येणाऱ्या विविध अडचणी उपस्थितांसमोर मांडल्या. तसेच भविष्यात भूमिपुत्र कंत्राटदार सामाजिक संघटनेसोबत राहून संघटितपणे काम करण्याचे आश्वासनही वरिष्ठ कंत्राटदारांनी दिल्याचे सांगण्यात आले.